नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे. आपण इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या मोडचं पुढे जाऊया. माझे नाव आहे रियाज मुलानी. मी निम्मीच्या वतीने तुम्हाला विविध लोड्स आणि पॉवर फॅक्टर सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरची व्होल्टेज रेग्युलेशन ठरवणे या अभ्यासाद्वारे मार्गदर्शन करणार आहे. आपण सर्वांनी आपल्या परिसरातील ट्रान्सफॉर्मर पाहिले असाल, परंतु आपल्या ट्रान्सफॉर्मरचे तपशील कसे वाचायचे हे माहीत आहे का? त्याचे व्होल्टेज मोजण्यासाठी आणि पॉवर फॅक्टरची गणना करण्यासाठी कोणती साधने वापरली जातात, येथे आपण याबद्दल जाणून घेऊया. हा अभ्यास पूर्ण झाल्यावर तुम्ही पुढील कामे करण्यास सक्षम व्हाल. वेगवेगळ्या भारांसाठी व्होल्टेज आणि पॉवर फॅक्टर मोजण्यासाठी योग्य साधनांसह ट्रान्सफॉर्मर कनेक्ट करणे, प्रायमरी आणि सेकंडरी बाजूच्या साधनांच्या रीडिंग वरून सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरच्या टक्केवारीत रेग्युलेशन करणे. योग्य पोशाख, गॉगल, हातमोजे आणि बूट घालून सुरक्षिततेची खात्री करावी. या प्रयोगासाठी लागणारी आवश्यक साधने खालीलप्रमाणे आहेत. ॲमीटर 0 ते 5 अँपिअर आणि प्रत्येकी 0 ते 10 अँपिअर. व्होल्टमीटर 0 ते 300 व्होल्ट आणि प्रत्येकी 0 ते 150 व्होल्ट. पॉवर फॅक्टर मीटर 0.5 लॅग लीड 250 व्होल्ट. आवश्यक उपकरणे किंवा मशीन पुढील प्रमाणे आहे. स्टार्टर आणि लोडिंग व्यवस्थेसह इंडक्शन मोटर 240 व्होल्ट 50 हर्ट्ज 1 हॉर्स पॉवर. ऑटो ट्रान्सफॉर्मर 0 ते 270 व्होल्ट 5 अँपिअर 50 हर्ट्ज. सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर 115-230 व्होल्ट 1 kVA 50 हर्ट्ज. लॅम्प लोड बँक 1.5 किलोवॅट 240 व्होल्ट 5 अँपिअर. इतर आवश्यक साहित्य पुढील प्रमाणे आहेत. आवश्यकतेनुसार कनेक्टिंग केबल 40 वॅट ट्यूबलाइट फिटिंग 10 संख्या. DPST स्विच 250 व्होल्ट 16 अँपिअर 2 नग. SPT स्विच 6 अँपिअर 2 नग. ट्रान्सफॉर्मर एक स्थिर विद्युत उपकरण आहे. फ्रिक्वेन्सी आणि शक्ती न बदलता एक सर्किटमधून दुसऱ्या सर्किटमध्ये विद्युत ऊर्जा हस्तांतरित करते. ट्रान्सफॉर्मर सामान्य चुंबकीय क्षेत्रासह 2 सर्किटमधील म्युच्युअल इंडक्शनच्या तत्वावर कार्य करतो. ट्रान्सफॉर्मर मध्ये 2 स्थिर वाइंडिंग असतात, ज्याला सामान्यतः प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग म्हणतात. प्रायमरी ट्रान्सफॉर्मरची इनपुट बाजू आहे, सेकंडरी ही ट्रान्सफॉर्मरची आउटपुट बाजू आहे. ट्रान्सफॉर्मरचा वापर सामान्यतः 2 सर्किटमधील व्होल्टेज लेव्हल स्टेप डाऊन किंवा स्टेप अप करण्यासाठी केला जातो. ट्रान्सफॉर्मर फॅराडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या नियमांवर कार्य करतो, जे इलेक्ट्रिक सर्किट आणि चुंबकीय क्षेत्र यांच्यातील संबंध स्पष्ट करते. हा कायदा अनेक इलेक्ट्रिकल मोटर्स, जनरेटर, ट्रान्सफॉर्मर्स, इंडक्टर्स इत्यादीचे मूलभूत कार्य सिद्धांत आहे. त्यात असे म्हटले आहे की जेव्हा जेव्हा कंडक्टर वेगवेगळ्या मॅग्नेटिक फ्लक्स ठेवला जातो, तेव्हा कंडक्टर मध्ये EMF प्रेरित होतो आणि जर कंडक्टर बंद सर्किट असेल तर त्यातून प्रेरित विद्युत प्रवाह वाहतो. तसेच फॅराडेचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा दुसरा नियम असे सांगतो की प्रेरित व्होल्टेजची परिमाण कॉइल मधील फ्लक्स लिंकेजच्या बदलाच्या दराशी थेट प्रमाणात असते. फॅराडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या नियमानुसार जेव्हा ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वाइंडिंगला AC पुरवठा केला जातो, तेव्हा ट्रान्सफॉर्मरच्या कोर मध्ये एक पर्यायी मॅग्नेटिक फ्लक्स सेट होतो, जो सेकंडरी वाइंडिंगला जोडतो. मॅग्नेटिक फ्लक्स हा बदल सेकंडरी कॉइल मधील EMF ला प्रेरित करतो. जेव्हा लोड सेकंडरी कॉइलशी जोडला जातो, तेव्हा सर्किट मधून AC प्रवाह वाहू लागतो. येथे ट्रान्सफॉर्मरला जोडलेला भार एक दिवा आहे आणि जेव्हा सेकंडरी कॉइल मधून AC प्रवाह वाहतो, तेव्हा तो चमकतो. जसे की आपल्याला माहित आहे, फॅराडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा दुसरा नियम असे सांगतो की प्रेरित EMF चे परिमाण कॉइलसह
फ्लक्स लिंकेजच्या बदलाच्या दरा एवढे आहे आणि फ्लक्स लिंकेज हे टर्नची संख्या आणि कॉइलशी संबंधित फ्लक्सचे उत्पादन आहे. या कायद्यांच्या संकल्पनेसह ट्रान्सफॉर्मरचे आउटपुट सेकंडरी वळणांच्या संख्येनुसार स्टेप अप किंवा स्टेप डाऊन केले जाऊ शकते. आम्ही दिलेल्या सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरचे व्होल्टेज नियमन तपासणार आहोत. व्होल्टेज नियमन हे ट्रान्सफॉर्मर किती चांगले कार्य करू शकते याचे मोजमाप आहे. हे व्हेरिएबल लोडसाठी स्थिर व्होल्टेज प्रदान करण्यासाठी ट्रान्सफॉर्मरची क्षमता निर्धारित करते. सामान्यतः ट्रान्सफॉर्मर पूर्णपणे लोड केलेल्या स्थितीपेक्षा जास्त आउटपुट व्होल्टेज प्रदान करतो, कारण लोड केलेल्या स्थितीत ट्रान्सफॉर्मरचे आउटपुट व्होल्टेज किंचित कमी होते. व्होल्टेजची भिन्नता लोड आणि त्याच्या पॉवर फॅक्टरवर अवलंबून असते. ट्रान्सफॉर्मरचे व्होल्टेज रेग्युलेशन म्हणजे ट्रान्सफॉर्मर नो लोड आणि पूर्ण लोड आउटपुट व्होल्टेज आणि त्यांच्या पूर्ण लोड आउटपुट व्होल्टेज मधील फरकाचे गुणोत्तर टक्केवारी म्हणून व्यक्त केले जाते. चांगल्या कार्यक्षमतेसाठी व्होल्टेज नियमन कमी असले पाहिजे. व्होल्टेज नियमन जास्त म्हणजे ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता आणि कार्यप्रदर्शन सर्वात खराब असते. ट्रान्सफॉर्मरच्या नेमप्लेटची तपशिलांची नोंद ठेवा, जसे की HT साइड व्होल्टेज, LT साइड व्होल्टेज, KVA, फ्रिक्वेन्सी, कूलिंग प्रकार इत्यादी. दाखवल्याप्रमाणे सर्किटला कनेक्ट करा. इनपुट व्होल्टेज बदलण्यासाठी ऑटो ट्रान्सफॉर्मर वापरला जातो. प्रायमरी आणि सेकंडरी करंट आणि त्यानुसार व्होल्टेज मोजण्यासाठी ॲमीटर आणि व्होल्टमीटर जोडलेले असतात. सर्किटमधील लोड L250 व्होल्ट्सवर 4 60 वॅट दिवे आहे. लोड L1 ही 1 HP इंडक्शन मोटर आहे. सेकंडरी टर्मिनलमधील व्होल्टेजचे रीडिंग वेगवेगळ्या भारांना जोडून व्होल्टमध्ये घ्या. कोणत्याही भाराशिवाय टेबलमध्ये व्होल्टेज VO रेकॉर्ड केले जाते. स्विच ऑन करा. एक दिवा जो 25% लोडचा मानला जातो. टेबलमध्ये सेकंडरी व्होल्टेज VS लक्षात घ्या. त्याचप्रमाणे 50% लोड, 75% आणि 100% लोडसह व्होल्टेज VS टेबलमध्ये नोंदवले जाते. सेकंडरी टर्मिनल व्होल्टेजने 100 ने गुणाकार केलेल्या व्होल्टेजच्या बदलानुसार नियमनची टक्केवारी मोजा. टेबलमध्ये नियमन नोंदवा. L आणि L1 लोड मिक्स करून लोड बदला. हळूहळू मिश्रित लोड वाढवा आणि सेकंडरी टर्मिनल व्होल्टेज आणि पॉवर फॅक्टर मोजा. त्यांना टेबलमध्ये रेकॉर्ड करा. पॉवर फॅक्टर मीटरमधून पॉवर फॅक्टर मूल्य वाचा आणि रेकॉर्ड करा. रेकॉर्ड केलेल्या मूल्यांसाठी व्होल्टेज नियमनची गणना करा. वेगवेगळ्या लोड्स आणि पॉवर फॅक्टर्सवर सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरची व्होल्टेज नियम निर्धारित करण्याचा अभ्यासाची समाप्ती होते. मला आशा आहे की या अभ्यासात आपण खालील गोष्टी शिकलात. लोड आणि पॉवर फॅक्टर्स मोजण्यासाठी योग्य उपकरणासह ट्रान्सफॉर्मर कनेक्ट करणे, प्रायमरी आणि सेकंडरी बाजूमधील साधनांच्या रीडिंगवरून सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरची नियम गणना करणे. हा अभ्यास पूर्ण झाल्यावर तुम्ही पुढील कामे करण्यास सक्षम व्हाल. वेगवेगळ्या भारांसाठी व्होल्टेज आणि पॉवर फॅक्टर मोजण्यासाठी योग्य साधनांसह ट्रान्सफॉर्मर कनेक्ट करणे, प्रायमरी आणि सेकंडरी बाजूच्या साधनांच्या रीडिंगवरून सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरच्या टक्केवारीचे नियमन करणे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभारी आहोत. चला तर पुढच्या सत्रात भेटूया.